नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत असणार आहे। तर पशुसंवर्धन पद भरती याच्यामध्ये पात्रता, जागा आणि त्याचबरोबर अभ्यासक्रम काय असणार आहे नवीन पॅटर्न नुसार, आणि त्याचबरोबर नेमकी परीक्षा कोण घेणार, TCS घेणार, IBPS घेणार का MPC घेणार, तर याबाबतची जी काय असणार माहिती आहे, ही माहिती आपण काय करणार आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी बघा, ही जी काय असणार भरतीची अधिकृत जाहिरात असणार, भरतीची अधिकृत जाहिरात ही आगामी 1 ते 2 महिन्यांच्या म्हणजेच सर्वसाधारणतः जून किंवा जुलै 2026च्या सुमारास प्रसिद्ध होण्याची दाट शक्यता असणार आहे। यामध्ये मागणी पत्र सादर करण्यात आलेले असणार, जे काय असणार पशुसंवर्धन आयुक्तालय असणार आहे। या पशुसंवर्धन आयुक्तालय सरळ सेवा भरती प्रक्रियेला गती दिली असून रिक्त पदांचे मागणी पत्र सामान्य प्रशासन विभागाकडे आधीच सादर करण्यात आलेला आहे। यामध्ये गट अ पदांचे वेळापत्रक पशुधन विकास अधिकारी ओके आणि त्याचबरोबर सहाय्य आयुक्त या गट अ मधील 3103 पदांसाठीची संगणकीय परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने म्हणजेच MPSC ने थेट 11 जून 2026 रोजी आयोजित केलेले। ओके, मग यामध्ये गट पशु ओके, गट क मध्ये काय असणार बा पशुधन पर्यवेक्षक जाहिरात। आता पशुधन पर्यवेक्षक ही जी काही जाहिरात असणार आहे या पदाच्या सुमारास 266 ते 374 जागांसाठीची नवीन स्वतंत्र जाहिरात पुढील काही आठवड्यांमध्ये काय होईल तर प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे। विभाग सध्या IT कंपनी किंवा परीक्षा घेणाऱ्या संस्थांसोबत समन्वय साधत आहे। शैक्षणिक पात्रता बघा, याच्यामध्ये काय सांगण्यात आलेले आहे तर पशुधन पर्यवेक्षक गट क या पदासाठीची जी काय असणारी शैक्षणिक पात्रता आहे, ही शैक्षणिक पात्रता बघा तर पदासाठी आधी साधी काय असणार बघा तर पदवी, त्याचबरोबर फक्त 12वी उत्तीर्ण उमेदवार चालत नाहीत। नवीन नियमानुसार तुमच्याकडे खालीलपैकी कोणतीही एक तांत्रिक शैक्षणिक पात्रता असणं गरजेचं आहे। बघा, पूर्वी अगोदर साधी काय असणार तर पदवी चालत होती किंवा 12वी उत्तीर्ण चालत होता, परंतु आता जे काही नवीन नियम असणार या नवीन नियमानुसार आपल्याकडे कोणतीही एक तांत्रिक शिक्षण पात्रता असणे अनिवार्य आहे। यामध्ये 2 वर्षाचा डिप्लोमा महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर किंवा इतर मान्यता प्राप्त संस्थेकडील पशुवैद्यकीय व पशुधन विकास सहाय्यक म्हणजेच कोणता असणार डिप्लोमा इन वेटरनरी सायन्स अँड ॲनिमल्स हजबंडरी ही 2 वर्षांची पदविका परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे। बघा, एक तर पशुवैद्यकीय व पशुधन विकास सहाय्यक म्हणजेच ही पदविका किंवाच महाराष्ट्र व पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर यांचा जो काय असणार संस्थेचा हा जो काय असणार 2 वर्षाचा पदविकेचा कोर्स असणार आहे हा कंप्लीट असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर किंवा दुग्ध विकास व्यवस्थापन डिप्लोमा म्हणजेच किंवा याच्यामध्ये बघा काय सांगितले दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन पशुसंवर्धन पदविका म्हणजेच डिप्लोमा इन डेअरी बिझनेस मॅनेजमेंट अँड ॲनिमल हजबंडरी धारक ही पदविका असली पाहिजे, किंवा पशुपालन पदविका कृषी विद्यापीठाची पशुसंवर्धन विषयातील पदवी पूर्ण असणं गरजेचं आहे। भरती प्रक्रियेला इतर महत्त्वाचे बदल बघा तर जिल्हा परिषद वर्गवारी, जिल्हा परिषद वर्गवारीमध्ये बघा महत्वाचं काय सांगितले काही तांत्रिक आणि पर्यवेक्षकीय पदे थेट जिल्हा परिषदेकडे काय करण्यात आले तर वर्ग करण्यात आलेले आहेत। ओके, आणि त्यामुळे ग्रामीण भागातील पशुवैद्यकीय व्यवस्था बळकट करण्यासाठी रिक्त जागा भरताना या पात्रतेचा कडक वापर केला जाईल। शिवाय कृषी समतुल्य दर्जा शासनाने पशुसंवर्धक क्षेत्राला शेतीचा दर्जा दिल्याने या विभागातील विस्तार अधिकाऱ्यांच्या पात्रतेत आणि जबाबदाऱ्यांमध्ये तांत्रिक कौशल्यांना अधिक प्राधान्य पूर्वीपेक्षा देण्यात आलेलं असणार आहे। मग विषयानुसार सविस्तर अभ्यासक्रम ज्याच्यामध्ये मराठी भाषा असेल, इंग्रजी व्याकरण असेल, मराठी व्याकरण या सगळ्यांचा समावेश असणार आहे। आणि त्याचबरोबर याच्यामध्ये बघा मराठी भाषा 15 प्रश्न असणार 30 गुणांसाठी, इंग्रजी भाषा 15 प्रश्न 30 गुणांच्यासाठी, सामान्य ज्ञान 15 प्रश्न 30 गुणांच्यासाठी, ज्याच्यामध्ये चालू घडामोडी, इतिहास व भूगोल, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी व गणित। ओके, याच्यामध्ये बुद्धिमत्ता अंकगणित असेल ओके यांचा समावेश असणार आहे। आणि त्याच्यानंतर तांत्रिक विषय जो असणार आहे या तांत्रिक विषयामध्ये प्रामुख्याने तांत्रिक विषय 40 प्रश्न 80 गुणांच्यासाठी असणार आहेत। या विभागात तुमच्या 2 वर्षांच्या पशुवैद्यकीय व पशुधन विकास सहाय्यक डिप्लोमा अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न विचारले जातात।
ओके, पशुपालन व पैदास, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने गायी, म्हशी, शेळ्या आणि मेंढ्यांच्या प्रमुख देशी व परदेशी जाती. पशुखाद्य व्यवस्थापन, ज्याच्यामध्ये जनावरांचा आहार, हिरवा व सुका चारा, मुरघास तयार करणे आणि संतुलित खाद्याचे नियोजन करणे. त्याचबरोबर पशु आरोग्य व रोग नियंत्रण, जनावरांना होणारा प्रमुख संसर्गजन्य रोग, उदाहरणार्थ लाळा खुरकत रोग असेल, घटसर्प, फऱ्या यांचे प्रतिबंधात्मक उपाय आणि लसीकरणाचं वेळापत्रक इत्यादी तांत्रिक विषय सांगितला जातो. त्याचबरोबर त्याच्यामध्ये पशु आरोग्य व रोग नियंत्रण, ओके, दुग्ध व्यवस्थापन, ओके, त्याचबरोबर कुक्कुटपालन आणि कृत्रिम रेतन म्हणजेच प्रजननाची आधुनिक पद्धती, हा सगळा काय असणार, तांत्रिक घटकाशी संबंधित असणारा सिलेबस असणार आहे. जर का तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, आणखीन एक खास ऑफर म्हणजे ज्यांना अजून सुद्धा काय करायचं आहे तर 3,333 रुपयांचा लाईफ टाइमचा काय असणार तर जे काही बॅच असणार, ही बॅच तुम्ही या ठिकाणी जॉईनिंग करू शकता, ज्याच्यामध्ये ASO असेल, लॅब असिस्टंट, लॅब टेक्निशियन, त्याचबरोबर अजून काय सांगितलं जातं बघा, तर तलाठी असेल, टेट असेल, TET असेल, त्याच्यानंतर आरोग्य सेवक, आरोग्य सेविका असेल, जलसंधारण, मृदा संधारण, अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, ही सर्वच्या सर्व जी काय असणारी पदं असणार आहेत, या पदांच्यासाठी लाईफ टाइम बॅच आपण काय करतोय तर चालू करतोय, आणि ती सुद्धा MPSC धर्तीच्या आधारावरती 3,333 रुपयांमध्ये काय असणार, लाईफ टाइमचा हा कोर्स असणार आहे. तुम्हाला जर काही इंटरेस्ट असेल तर याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकताय आणि या ठिकाणी अधिक माहिती तुम्ही उपलब्ध करून घेऊ शकताय. जर का तुम्हाला ही पशुसंवर्धनातली महत्वाची माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.